सोलापूर शहरातील होडगी रोडवरील क्रोमा शोरूम परिसरात 17 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। संकेत सतीश गायकवाड वय 25 राहणार रामवाडी सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे। या अपघातानंतर संकेत याला बेशुद्ध अवस्थेत सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। गेल्या 2 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र बुधवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या घटनेबाबत संकेतच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत। या अपघातानंतर संकेतला मारहाण झाली असावी असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जोपर्यंत प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। याबाबत नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। माझं नाव प्रवीण सीताराम जाधव, माझ्या मेहुण्याचं नाव संकेत गायकवाड। तिन्ही मी आणि दोघं जेवण करिता भाऊजी हॉटेलला गेलतो। मग तिथून जेवण करून 9च्या नंतर निघालो। तिकडनं निघाल्यानंतर क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, त्याच्या समोरच एक अजय जाधव जे आहे त्यांनी येऊन फास्ट येऊन ठोकल्यानंतर आम्ही पडल्यानंतर मी माझ्या मेहुण्याला विचारलं संकेत गायकवाडला, तुला काय लागलंय का? तिने म्हटलं मला काय लागलं नाही। मग तिने उठून उभारला, मग मला काय उठता आलं नाही माझ्या पायाला लागल्यामुळं। मी बसलो कडेलाच। बसल्यानंतर ते अजय जाधव जे आहे तिने फोन लावून त्यांच्या भावा लोकांना बोलून घेतला। त्यांना बोलून घेतल्यानंतर तिने काय केले, माझ्या मेहुण्याला घेतले। मग त्याचा भाऊजी जे म्हणला, कोण अजय जाधवचा भाऊजी अनिल गायकवाड आणि विजय जाधव गाडी मारालता। मग ते अनिल गायकवाड काय केला, 2 चापट मारला त्याला, चल बेंचोत बस गाडीवरती। मग त्याला गाडीवरती तिकडनं कुठं नेले हे मला माहित नाही। आणि मला तिकडचे स्थानिक लोकांनी घेऊन जाऊन सैफुलच्या केअर हॉस्पिटलला मला उपचारासाठी घेऊन गेले। संकेत गायकवाड हा माझा भाचा होता। त्याचे हे जे काही अपघात झालेला आहे हे आम्हाला 11:30च्या दरम्यान सगळं समजल्यानंतर इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला आणलं म्हणून आम्हाला कळालं। इथं आणल्यानंतर इथले जे डॉक्टर आहेत त्यांनी त्याची तपासणी करत असताना म्हटले की त्याला कुठेही त्याचा ऍक्सिडेंट झालेला नाहीये, ह्याला कोणीतरी मारहाण केलेला आहे। तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचे जखमा वगैरे काहीच नव्हते। मग नंतर ना त्याचं बीपी सगळं सॅच्युरेशन चेक केलं, सगळं नॉर्मल आहे म्हणून सांगितलंय। आणि आता ते पोरगा म्हणतंय की जेव्हा ही सगळी घटना आम्हाला कळाली की कसं कसं झालंय, तर आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करताना आम्ही तिथे गेलो तर तो पोरगा असं म्हणतोय की त्याला काही लागलेलंच नाहीये। तो त्याच्या भाऊजीला सांगते की मला काही लागलं नाही। मग तो मुलगा जो आहे, तो कोण त्याचा भाऊ, तो असं सांगतोय की लोकांनी मला सांगितलं म्हणून मी याला गाडीवर बसून घेऊन गेलो। आणि हा म्हटला की बघा ते मला डोक्याला मार लागलाय, चल घेऊन। संकेत गायकवाडनी त्याला असं बोलला, असं तो त्याचा बोलला आहे। समोरची व्यक्ती जे आहे त्या मुलाचा भाऊ आहे, त्याचं नाव विजय गायकवाड काहीतरी वाटतं, विजय जाधव। तर तो असं बोलतो, पण लोक जर सांगितले तर असं सांगणार ना, पहिला जखमीला घे, जो हट्टा कट्टा त्याला लागलेलंच नाही त्याला का बोलतील लोक? त्याच्या भावाला सोडलाय आणि माझ्या भाच्याला त्यांनी घेऊन गेला गाडीवरती। आणि माझ्या बहिणी भाचीच्या नवऱ्याच्या समोर म्हणताय की म्हातारच्यात बस गाडीवर, त्याच्या समोर त्यांनी त्याला चापटा पण मारलाय। आता जो समोर होता त्यांनी सगळी हकीकत तर आम्हाला सांगितली, घेऊन गेला, बट ठीक आहे। आता म्हणतात की त्याला डोक्याला मार लागल्यानंतर ब्लिडिंग लगेच स्टार्ट व्हायला पाहिजे ना, त्याला डोक्याला मार लागल्यानंतर कुठं मारच नाहीये त्याच्या डोक्याला, मग कसं लागला त्याला मार? मग त्याला घेऊन गेले, 9:30ला त्याला घेऊन गेले आणि 11:30ला आम्हाला ही गोष्ट कळते। तर त्याला इंटरनल ब्लिडिंग चालू झाली तर तो लगेच अनकॉन्शियस व्हायला पाहिजे ना। तो अनकॉन्शियस कधी झाला, जेव्हा त्याला ते आरोग्य हॉस्पिटलमध्ये सोडले, त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो चालत जाऊन स्ट्रेचरवर झोपलेला बेडवरती। मग असं मला कसं ऍक्सिडेंट झाल्याच्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ना। आणि रेकॉर्डिंग मध्ये त्याचं बोलणं ऐकलंय आम्ही क्लिअर की तो एकदम स्पष्ट बोलत होता माझा भाचा संकेत गायकवाड जो आहे तो। मग कसं होऊ शकते या सगळ्या गोष्टी असं? तर आम्हाला न्याय पाहिजे। काय मागणी काय तुमची? आमची मागणी आज सकाळी 11:30 ते 11:30च्या दरम्यान हे सगळं झालेलं आहे। माझा भाचा आम्हाला सोडून गेलेला आहे गायबचा। आणि आमची अशी मागणी की पोलीस आम्हाला पीएम केल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही। तुम्ही गुन्हा दाखल करा, मग तुमची तपासणी करा, आम्हाला दुसरं काही नाही। पण आम्ही तोपर्यंत त्याची प्रेत घेणार नाही। जर आम्हाला न्याय भेटला नाही तर उद्या मुख्यमंत्री येणार, आम्ही त्यांच्या समोर आंदोलन करणार त्याचं मयत घेऊन।
कारण आम्हाला एकच मुलगा होता का 10 मुलं नव्हते आमचे. तुम्हाला असं म्हणायचं का त्यांना मारलं गेलं? हा, तो मारला गेलेला आहे. कोण मारलं? ते ज्यांनी घेऊन गेला त्याला गाडीवर बसून आणि त्याच्या भाऊजीच्या समोर त्याच्या कानाखाली मारलं, म्हणजे तिथं जाऊन काय ते केलं असेल. या गोष्टींमध्ये आता या दोन्हीच्या टायमिंग मध्ये 9:30 ते 11च्या दरम्यान एवढ्या 1.5 तासामध्ये त्याला तुम्ही आरोग्य हॉस्पिटलला पोहोचवायला तुम्हाला किती टाइम लागतो, तिथून किती लांब आहे ते? हा, त्यांनी म्हणताय की मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मग तू 11ला त्याला तिथे घेऊन गेला तर त्याच्यावर उपचार का केले नाही डॉक्टर? हे इम्पॉर्टंट आहे ना. त्यांनी म्हणतात की 112ला फोन करून त्याला पाठवलं, त्याच्या भावाला घेतले नाही. तुझ्या भावाला ते तर आरोग्यामध्ये घेतले का ते एवढं माहित नाही मला, पण संकेत गायकवाडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांना सांगून त्यांनी पाठवले. इथं आल्यानंतर आमचा पोरगा अनकॉन्शियस झाला, त्याला शुद्ध तिथंच नव्हती. पोलिसांना त्यांनी सांगितलं की हा मुलगा बेशुद्ध झाला, आवाज दिला तरी उठत नाही आरोग्य हॉस्पिटलमध्ये. इथं आणून ऍडमिट केल्यावर तिथले डॉक्टर काय म्हणले, ह्याला काही मार लागलेला नाहीये, ऍक्सिडेंट केस नाहीये, ह्याला मारहाण झालेली आहे, असं क्लिअर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्या दिवशी रात्री.